स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठी. कारण असू दे बाबा, पुण्याहून आलाय. चला फर्स्ट टाइम पेट्रोल फुल करतोय. हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. टायटल थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपला आजचा व्हिडिओ कशावर आहे. तर हो गाईज, आपल्या भावाने घेतली आहे बाईक. तर आपण त्याच्या डिलिव्हरीसाठी आपण चाललो आहोत नेरूळला. तर चला आता आपण निघूयात. तर त्याच्या आधी 2-3 कामं आहेत आपल्याला, ते सगळ्यांना पिकअप करायचं आहे. तर सगळेच माझ्यासोबत आहेत. इथून भाग्यश्री सोबत येणार आहे, दीपक असणार आहे, नीलम असणार आहे, निलेश पुण्यावरून येतो आहे आणि बाकी सगळी आपली मंडळी आहे. विनय पण पनवेलवरून येतो आहे. तर चला ही सगळी आपली गँग येते, जॉईंट होती आपल्याला. तर चला मी आता तुम्हाला आपल्याबरोबर काय काय कॅरी करतो ते पहिलं दाखवतो. सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता की ही माझी कॅमेरा बॅग, भरपूर दिवसानंतर बघत असाल. तर ही कॅमेरा बॅग आपण कॅरी करतो आहे. त्यानंतर हे माझे आउटफिट्स, माझा हँकी आणि हा आपलं हे मोटो ब्लॉगिंग सेटअप आज आपण केलेला आहे. तर चला आता पटापट वेअर करूया पटकन, कारण खूप उशीर झाला आहे आणि ऑलमोस्ट 7 इथेच वाजलेत. तर चला मी आता पटकन रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो. ओके गाईज, तर तुम्ही बघू शकता आपला ड्रेसअप रेडी आहे. तर चला आता आपण निघूयात पटापट. आणि मग व्हाईट शूज घातलेत आज. आय नो पाऊस आहे, पण म्हटलं चला आज एक स्पेशल डे, तर जरा चांगलं ड्रेसअप होऊन जाऊया. तर चला आता मी फटाफट निघतो. तर इथे मी माझा कॅमेरा माउंट केला आहे, जसं तुम्ही बघू शकता. ओके गाईज, तर तुम्ही बघू शकता आपलं एवढं सामान आहे. पटकन आता आपली गाडी काढूयात आणि देन आता सपोज टू लिव्ह, कारण आता निघायला लागेल, कारण भरपूर उशीर झाला. नवरीचा पण फोन येतो. तर चला आता मी निघतो, तुम्हाला डायरेक्ट आता बाईकवर भेटतो. ऑलराईट गाईज, तर भाग्यश्री भेटली आहे. तर आता थोडंसं आपल्याला एक सोबत पेपर प्लेट कॅरी करायची, कारण संध्याकाळी इव्हनिंगला गाडी घेतल्यानंतर प्रोग्राम आहे. तो चला आता पेपर प्लेट घ्यायचं आम्हाला. आणि दीपक आता मी पटकन निघतो ते सामान घेऊन, आणि हे लोक मागून येतो. तर चलो आता डायरेक्ट तुम्हाला ऑन द वेज भेटतो. ऑलराईट गाईज, तर पेपर प्लेट घेण्यासाठी आलो होतो. किती 30 का 60 लागतील. हे दीपक पण येतात आहे. आता यांना घेऊनच सोबत जाऊ. पेपर प्लेट्स वगैरे घेतल्यात सगळ्या. आता सगळं घेऊन डायरेक्ट निघू. अर्धा लय उशीर झाला आहे. आता यांना घेतो आणि मग निघतो. चला ऑलराईट, सगळं प्लेटी आणि ग्लास दोन्ही डन झालं. थांब जाते का बघ. अच्छा आता इकडे लाव समोर पुढे. आता नीलम येते ऑटोमधून. तुला कुठं दिसते? तिला मी दिसले, मला नाही दिसली ती. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. अरे केव्हाच मी थांबलोय, म्हटलं हा ना भाई येईल लवकर. हा बोल आपलंच आहे. बोल हा बोल. शेड्यूल काय बरोबर आहे. मी संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आमच्या कॅमेरा बंद. दिद्याला जरा झापड दे जरा चांगली. बरोबर आहे, ताकवाल्याला विटनेस आहे हा व्हिडिओ. तर मंडळी, इथे आपला माईक ऑफ झाला होता आणि काय माहिती का अचानक बटन दबलं नव्हतं की माझ्याकडून राहिला असेल. तर अचानक हा माईक ऑफ झाला. म्हटलं आता काय ऑप्शन नाही, सगळ्या फुटेज तर आपण डिलीट करू शकत नाही. तर चला आज आपण व्हॉइस ओव्हर करतो आहे. आणि तुम्ही बघू शकता की आता आम्ही जस्ट निघालो आहे. दीपक आला आहे आणि 7:30 होऊन गेले होते. तर ह्या दोघांना सोबतच घेऊन जायचं होतं, म्हणून आम्ही आता निघालो आहोत. तेवढ्यात मम्मीचा फोन आलेला आहे आणि म्हटलं आता हिला उतरूनच कॉल करेल, कारण गाडी चालवतो. मागे भाग्यश्री पण बसली होती. तर पोहोचलो आम्ही वाशीला. आणि वाशीला नुकतंच पोहोचलो, तेवढ्यात मयूरचा अगेन कॉल आला की कुठे पोहोचलात. म्हटलं आलोच, ऑन द वे आहे, पोहोचतो आम्ही तुझ्याकडे. तू तोपर्यंत सगळं डॉक्युमेंट फॉर्मॅलिटीज वगैरे सगळ्या करून घे आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्टली येऊन डिलिव्हरीज घेऊ. तर गाईज खूप बरं वाटतं आहे. आज बऱ्याच दिवसांनी मोटो ब्लॉग करतो आहे आणि खूप चांगला मोटो ब्लॉग म्हणजे झाला होता हा. पण अनफॉर्च्युनेटली घाईमध्ये तुम्हाला माहिती आहे की ह्या गोष्टी राहून जातात. आणि इथे एक मला असं सांगूशी वाटतं की हा जो स्पीडोमीटर तुम्हाला व्हाईट कलरचा दिसतो आहे, तर आपण सिंटेकच्या LED यूज केलं, ज्या की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईलच. कारण मला दोघा-तिघांनी विचारलं होतं की हा LEDचा एवढा पॉवरफुल ब्राईटनेस कसा. एनिवे आपण पोहोचलो आहोत शोरूमच्या जवळ आणि तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट शोरूम बंद व्हायला होतं. सगळं त्यांनी पार्किंग लॉट वगैरे आतमध्ये घेतला होता. तर चला आता फायनली आतमध्ये जाऊयात, आपली बॅग वगैरे घेऊयात आणि सगळ्यांना भेटूया. बघा सॉरी, आम्हाला खूप उशीर झाला ह्या माणसामुळे, फक्त ह्याच्यामुळे उशीर झालाय. आणि आम्ही ऑन टायमामध्ये होतो सगळे. नीलम सगळं रेकॉर्ड आहे, याच्यामुळे लेट झालाय. काकांना बोलवायचं ना, त्यांना का ना बोलवलं. चला आले न्यू कपल आले. तर असू दे बाबा, पुण्याहून आलाय तेच आमच्यासाठी खूप आहे. हे अरे कुठून आलं, वहिनी कुठून आल्या. निल्या बाबा, निल्या लय दिवसानंतर बिचारा
चल 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 माया चल. कोण येते अजून? चला ऑलमोस्ट काय सगळे आलेले आपली फॅमिली मेंबर सगळ्या. ही नाही इकडे निला इकडे गाडी इकडे सेम कलर आहे बघ, काहीच फरक नाही बघ. एक नंबर कलर होता निला. हा कलर बघ ना आणि पूर्ण ब्लॅक आणि 2 बॅक व्हील रे तिला वेगवेगळे. एक आलं हा आहे आणि एक ब्लॅक आहे. चला आता आपली गाडी इथे उभी आहे आणि आता सगळं डिलिव्हरी करण्यासाठी सगळी पब्लिक आली. आपले सगळे घरचे आलेत. मावशी आहे, सोनाली ताई आली आहे, प्रणाली हायकर ताई आली आहे, मावशी आहेत, वहिनी आल्यात, भाग्यश्री, नीलम आणि आता हे गेस्ट आले अजून राधिका आणि स्मिता. चला ऑलमोस्ट सगळी गँग आली. विना पण आलाय. आपलं सामान कुठे? सामान तुझ्याकडे माल निकाल. हेच आपलं हेच घेतलंय जेवढं. अरे तुला काय आणायला लावलेलं मी? नकली ते मला माहित नाही. खेचलं याला विचार कसं फुटतंय. खेचायचं आहे का असं उडवायचं? चला काउंटडाऊन बिगिन्स. 3, 2, 1. पुण्याहून आलाय ना म्हणून लेट फुटलाय तो. कसला व्हिडिओ काढायचा प्रणाली जरा रेस कर जर. हा नाही तिथे ठेवणार तरी. तर बाईक तुम्ही बघू शकता अपाची 164V आणि हा लिमिटेड एडिशन आहे. हा टॉप एंड व्हेरियंट आहे. हे सगळी आपली गँग आली होती डिलिव्हरीसाठी. ऑलमोस्ट आता झालं आहे सगळं. डिलिव्हरी वगैरे झाली आहे आणि फोटो सेशन वगैरे चालू आहे. चला हां ठीक आहे चल. सावकाश काढ. सावकाश चल. फर्स्ट स्टार्ट. ते हळूहळू येऊ दे हळूहळू. प्रणाली मधीच. ठीक आहे बस मयूर बस. येऊ दे हळूहळू. ऑलमोस्ट गाडी बाहेर आली आहे. ओके गाईज, तर थोडं गाडीबद्दल तुम्हाला स्पेक्स सांगतो. ही आहे अपाची 164V लिमिटेड एडिशन आणि हा टॉप मॉडेल आहे 160 मधला. आणि ॲज वेल यू तुम्ही बघू शकता की हा याचा पूर्ण डिजिटल स्पीडोमीटर आहे. याच्यामध्ये किल स्विच येतो. ही हझर्ड लाईट नाही इथं म्हणू शकत. ही आपली DRL आहे. DRL ऑन ऑफसाठी आपल्याला लाईट दिली जाते जसं तुम्ही बघू शकता. तर ही DRL लाईट आहे आपली. सेल्फ आहे. आपल्याला इथे एक मोड भेटतो. हा आय मोड आहे काहीतरी आणि हा अप्पर डिप्पर पास लाईट आणि आपले लेफ्ट राईट इंडिकेटर. सो प्रीमियम क्वालिटी आहे ही. सिंगल DRL किती भारी वाटते. तर या हे सगळं आहे आणि बरेच दिवस डिले झाला आहे आपल्याला. सो फायनली गाडी शोरूमच्या बाहेर आली आणि काय कडक वाटते यार गाडी. मस्क्युलर पण आणि ॲव्हरेज पिकअप सगळ्याच. म्हणजे हा छोटा पॉकेट बडा धमाका बोलू शकतो आपण याला. कारण खूप प्रॉपर आणि डेडिकेटली मशीन आहे ही. कारण हिचा नेचर खूप चांगला आहे. म्हणजे एकदम रॉ नेचर आहे. काय वाटते यार, काय वाटते गाडी. कलर तर एक नंबर वाटतोय कलर. आणि हा कलर चूज करण्याचं रिझन याच्यामध्ये व्हाईट पण होता. व्हाईट होता, ब्लॅक होता. पण ब्लॅक मोस्टली एवढा जात नव्हता कारण तो मॅट कलरमध्ये होता. तर हा ग्रे आणि रेडचं जे कॉम्बिनेशन वाटतंय ते एक नंबर वाटतंय. पण तुम्ही बघू शकता. आणि ऑलमोस्ट शोरूम बंद व्हायला होतं आणि आमचाच हा आमची लास्ट डिलिव्हरी होती. आय नो गाईज थोडा डिले झाला आहे पण ठीक आहे. या मेमरीज आहेत आणि ह्या कॅप्चर करायलाच हव्यात.
कारण गाडी यार पहिली मयूरची गाडी आणि ती स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठी, कारण बिचारा भरपूर वर्ष थांबला या गाडीसाठी आणि फायनली आज गाडी आली होती अपाची 164V. तर चला आता घरचे ऑलमोस्ट निघण्यावरच आहेत, घरी जायचं आहे आपल्याला, घरी पूजा वगैरे होईल आणि देन मग पुढचा प्रोग्राम. किती वाजले दिप्या? ऑलमोस्ट 9 वाजलेत. 9 वाजलेत आणि शोरूम बंद व्हायलाच होतं, तेवढ्यात आम्ही आलो आणि साहेब आलेत पुण्यावरून. वेलकम, थँक्यू नीले. तर चला आता ऑलमोस्ट झालेली डिलिव्हरी अपाची 164V. पेट्रोल भरावं लागलं, पेट्रोल काहीच नाही गाडीमध्ये. ऑल राईट गाईज, तर फायनली सगळ्या फॉर्मॅलिटीज करून आपण निघत आहोत आणि फर्स्ट टाईम आपण राईड करतो आहे अपाची 164V, जे की यार खूप प्रीमियम गाडी वाटली मला आणि एकदम छोटा पॅकेट बडा धमाका बोलू शकतो आपण. तर चला आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. निलेश इथे सोबत आहे आणि मागे दीपक पण आहे माझ्या, तर हे दोघं मागून येतच आहेत. तर आपण आता फटाफट निघूयात कारण आपल्याला भरायचं आहे पेट्रोल. तर दीपक आहे सोबत आणि चला आता नियर बायचं एक इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप होता, तर तिथे जाऊयात आपण आणि पेट्रोल भरूयात. तर डिजिटल स्पीडोमीटर होता, तर खूपच सगळ्या गोष्टी चांगल्या तो रिप्रेझेंट करत होता आणि इंडिकेट करत होता, कारण पेट्रोल फ्यूल कमी होतं गाडीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता मी आणि भाग्यश्री चांगली आमची राईड, फर्स्ट राईड एन्जॉय करतो आहे, कारण खूप स्मूथ गाडी वाटली तिलासुद्धाही आणि बसायला लेडीजसाठी खूप कम्फर्टेबल आहे असं तिचं म्हणणं आहे. सो दॅट चांगला रिव्ह्यू होता. बाहेर दिलं वन साईडला फर्स्ट पेट्रोल फर्स्ट 1 लिटर होतं, 1-2 लिटर. पॉवर गाडीमध्ये पॉवर पेट्रोल जातो. आय एम रिच. पहिलं ओवाळतोय आत्म्या. हा इथं राहू द्या ना बाहेर. बोलून घे. इथून नाही होणार ते बाहेर रोडला करू वाटलं. तर राहू दे तुझ्याकडेच. माल घ्यायला गेलेले, माल घेऊन आलो. रोकडाला या मॅडम आल्यात. आधी का बाकी? अजून कोण बाकी? अरे त्याची बॅग घ्या रे, बिचाराची बॅग घ्या. पुण्यावरून आणलाय बॅग घेऊन गाव जाऊ आपण. ओला येणार रे. चल क्या बात है. क्या बात है, क्या बात है. लिंबू पळाला, लिंबू पळाला. परफेक्ट परफेक्ट. थोडा वेळ राहू दे गाडी, नंतर आपण मग लावू तिकडे नॉर्मल. चला ऑलमोस्ट झालंय सगळं, पूजा बिजा. हॅलो फायनली घरी. काका कामावर आहे. परफेक्ट एंट्री, परफेक्ट. या जय भीम, या जय भीम जय भीम. परफेक्ट एंट्री मारली तुम्ही एकदम टायमावर. केक कापतो आता. या घेऊन आलोय. क्या बात आहे, क्या बात आहे. काय नाव आहे? MH03EW7974. क्या बात आहे. गाडीचा नंबर टाकला. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन.
अँड सेलिब्रेशन. हेच असतं. हेच असतं काय असतं. हेच असतं. क्या बात आहे. गाडी आली आहे. तिकडे चालू करा. हा क्या बात आहे. कशी आहे आवाज. कसा आवाज. अरे वा. चालवायला पण स्मूथ आहे. आता शिका तुम्ही पण चालवायला. चिकन बिर्याणी वाटलं मस्त आहे बघ.